नमस्ते मुलांनो. बघा इयत्ता 5वीचा मागच्या भागामध्ये आपण पाठ 1 बघितला होता आणि त्याच्यामध्ये आपण प्रकरण दुसरं संख्या ज्ञान याचा अभ्यास केला होता. तर आपल्याला आज काय करायचं, अभ्यासामध्ये आपण अर्धा टॉपिक आपण क्लिअर केला होता, आपण समजून घेतला होता. आपल्याला त्याच्या पुढचा जो घटक आहे तो समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये अभ्यासामध्ये बघा आपण प्रस्तावना बघितली होती पाठाची. पाठामध्ये आपण कसला अभ्यास करणार आहोत ते बघितलं होतं. आता आपल्याला पुढे त्याच पाठामध्ये असणारे काही घटक समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या यांची ओळख बघितली होती. त्यानंतर संख्येचे विस्तारित रूप कसे असते, कसं लिहायचं विस्तारित रूपामध्ये संख्या ते बघितलं होतं. संख्यांचे स्थानिक किंमत आपण या पाठामध्ये बघितली होती. त्यानंतर आपल्याला कोटींची ओळख आपण करून घेतली होती. तर आपल्याला आता या भागामध्ये संख्यांचा क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा शिकायचा आहे आणि तसेच त्यावर आधारित काही खेळ आपण खेळणार आहोत, सराव प्रश्न सोडवणार आहोत. या भागामध्ये आपल्याला ह्या सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर बघूया आपण. बघा या भागामध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा शिकणार आहोत. 6 अंकी संख्या आणि 7 अंकी संख्या या संख्यांमध्ये लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण याच्यातून बघणार आहोत. तर बघा, हमीद विचारतो की 6 अंकी आणि 7 अंकी संख्या दिल्यास त्यापैकी लहान आणि मोठी संख्या कशी ठरवायची. तर शिक्षक म्हणतात की 5 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपल्याला माहित आहे. ज्या संख्येचा दशहजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी आणि दशहजार स्थानावरील अंक जर सारखा असेल तर नक्कीच 1000 स्थानाचा विचार करावा आणि 1000 स्थानावरचा अंक आपण तपासून आपल्याला ती संख्या लहान आहे की मोठी आहे ते ठरवता येते. नंतर दिलेल्या संख्यांचा क्रम आपल्याला ठरवता येतो. यावरून 6 किंवा 7 अंकी संख्यांतील लहान मोठेपणा ठरवण्याची रीत सुचते का ते पाहूया. आता बघा, हमीद म्हणतो हो सांगता येईल. सुरुवातीला दशलक्ष स्थानचे अंक पाहूया. दशलक्ष स्थानचे अंक जर सारखे असतील तर लक्ष स्थानचे अंक बघून ठरवूया. की जसं मगाशी आपण बघितलं की दशलक्ष स्थानावरील अंक जर सारखे असतील तर लक्ष स्थानावरचा अंक तपासून आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो. लक्ष स्थानचे अंक देखील सारखे असतील तर दशहजार स्थानचे अंक बघून संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल. प्रत्येक स्थानावाईज म्हणजे प्रत्येक स्थान आपल्याला बघायचं आहे. दशलक्ष स्थान जर आपण बघितलं तर जर ते दशलक्ष स्थान जर सारखं असेल तर आपल्याला काय करायचं, लक्ष स्थानाकडचा अंक लक्षात घ्यायचा आहे, तो तपासायचा आहे. जर लक्ष स्थानाकडचाही अंक सारखा असेल तर आपल्याला दशहजार स्थानावर कडे बघायचा आहे, तो तपासायचा आहे. आणि दशहजार स्थानावरचा अंक जरी सारखा असेल तर पुढचं स्थान आहे 1000 आणि 1000चं स्थान बघून आपल्याला काय करता येतो, संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो. म्हणजेच पुढचा जो क्रम आहे तो तपासायचा आहे आणि आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. शिवाय दिलेल्या संख्या किती अंकी आहेत यावरूनही संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल. हो ना, अगदी बरोबर. बघा, ज्या संख्येमध्ये अंक जास्त आहेत ती संख्या मोठी ठरते. की एखादी संख्या 6 अंकी दिलेली आहे आणि एखादी संख्या 7 अंकी दिलेली आहे तर नक्कीच 7 अंकी संख्या ही काय आहे, मोठी असणार आहे आणि 6 अंकी संख्या ही लहान असणार आहे. म्हणजे अंकांचा क्रम किती अंकी संख्या आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो. जसे की 5705 ही एक संख्या आहे आणि 15705 या संख्यांमध्ये बघा 15705 ही संख्या मोठी आहे. कारण 5705 ही संख्या आणि 15705 ही संख्या या दोन्ही संख्यांपैकी एक अंक हे 4 अंकी आहे व दुसरे अंक हे काय आहे, 5 अंकी आहे. म्हणून त्यातील 5 अंकी संख्या ही मोठी आहे. बघा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 5705 ही संख्या 4 अंकी आहे आणि 1, 2, 3, 4, 5 15705 ही संख्या
5 अंकी आहे, म्हणून 15,705 मोठी आहे 5,705 पेक्षा. तर अशा पद्धतीचं चिन्ह वापरून आपण लहान मोठेपणा समजून घ्यायचा आहे. याची काही उदाहरणे आपण बघणार आहोत. पहिला जे उदाहरण आहे ते आपल्याला दिलेले आहे की 22,74,705. 22,74,705 मोठा आहे कशापेक्षा? 12,74,705 पेक्षा. बघा, लक्ष या स्थानी जर आपण विचार केला तर इथे 22 आहे आणि इथे 12 आहेत. मग 22 मोठे आहेत की 12 मोठे आहेत? अगदी बरोबर, 22. म्हणून 22,74,705 मोठा आहे 12,74,705 पेक्षा. पुढची संख्या आपण बघणार आहोत 35,33,302. पुढचा त्याच्या पुढे दुसरी संख्या दिलेली आहे 35,32,302. तर आता इथे बघा 35 आणि 35 इथे लक्षच्या स्थानावर 35 आणि 35 म्हणजे अंक सारखे आहेत. त्याच्या पुढे लक्ष स्थानावरचा अंक जर सारखा असेल तर आपण दशहजार तो अंक तपासतो. ते इथे 33 आहे आणि इथे आहे 32. म्हणूनच 35,33,302 मोठा आहे 35,32,302 पेक्षा. पुढचे संख्या बघणार आहोत 99,999. 99,999 ही संख्या आणि पुढची संख्या आहे 9,99,999. इथे लक्षच्या घरात काहीच नाहीये मुलांना. इथे लक्षच्या घरामध्ये लक्षच्या स्थानावर आपल्याला 9 दिसत आहेत. म्हणूनच 9,99,999 ही संख्या मोठी आहे 99,999 पेक्षा. पुढची संख्या आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत 17,30,590. 17,30,590 आणि दुसरी संख्या आहे 53,15,463. तर बघा 17 आणि 53 आपल्याला फरक समजतोय की 17 लहान आहेत. म्हणूनच 53,15,483 मोठे आहेत 17,30,590 पेक्षा. पुढचा जो 5 नंबरचं उदाहरण आहे ते बघणार आहोत 54,807 आणि इथे आहे 54,907. तर बघा इथे शतक स्थानावरचा जो अंक आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे. इथे 8 दिलेले आहेत, इथे 9 दिलेले आहेत. मुलांना बघा इथे आपल्याला 8 दिलेला आहे शतक स्थानी आणि इथे 9 आहे. त्याच्यामुळे 8 आणि 9 यांच्यामध्ये 9 हा मोठा आहे, बरोबर. म्हणूनच 54,907 मोठे आहेत 54,807 पेक्षा. हा फरक नक्कीच तुम्हाला समजला असेल मुलांना की इथे आपल्याला बघा 22 दिलेले आहेत, इथे 12 दिलेले आहेत. 22 आणि 12 मध्ये हा मोठा आहे 22. त्यानंतर इथे 32 दिलेला आहे, इथे 32 दिले आहेत आणि इथे 33 दिलेले आहेत. तर मित्रांनो नक्कीच 33 मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. 99,999 मध्ये इथे 9 लक्ष दिलेले आहे. लक्षच्या स्थानावर इथे काहीच नाहीये मुलांनो. म्हणून 9,99,999 मोठी आहे 99,999 पेक्षा. तसंच आपण इथे बघितलं की इथे लक्षच्या स्थानावर 17 आहेत आणि इथे लक्षच्या स्थानावर 53 आहे. म्हणजेच 17 आणि 53 यांच्यामध्ये 53 मोठे आहेत मुलांना. म्हणून ही संख्या मोठी आहे. हे मोठ्या संख्येचं चिन्ह इकडे केलेलं आहे. अशा पद्धतीने ही 5 उदाहरणं नक्कीच तुम्हाला समजली असेल. पुढचा बघूया आपण. आता बघा मुलांना आपल्याला कोटींची ओळख करून घ्यायची आहे. कोटी म्हणजे काय? एक 8 अंकी संख्या म्हणजे 1 कोटी. एकावर किती शून्य आहेत बघा मित्रांनो की 7 शून्य आहेत. बघा 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. या संख्येमध्ये आपण जर 1 मिळवला, 1 ही संख्या मिळवली तर 1,0,0,0,0,0,0,0
अशी 8 अंकी संख्या आपल्याला लहानात लहान संख्या तयार होते, मिळते आपल्याला. तर या संख्येचे वाचन करताना 1 कोटी असे करतात. आणि ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण होते त्याला कोटी असे म्हणतात. तर कोटीचं स्थान निर्माण होते आणि त्यालाच कोटी असे म्हणतात. म्हणजे दशलक्ष आणि दशलक्षच्या पुढे जे स्थान निर्माण होते त्याला कोटी असे म्हणतात. पुढील सारणी आपल्याला एक समजून घ्यायची. आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि त्या सारणीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, संख्येचं वाचन दिलेलं आहे आणि ती संख्या म्हणजेच त्या संख्येच्या एका पुढील शून्याची संख्या इथे दिलेली आहे. तर या सारणीमध्ये पहिली जी संख्या आहे ती आहे 1. बघा वाचन करताना 1 आणि एका पुढील शून्याची संख्या काय आहे, काहीच नाही, म्हणून इथे डॅश दिलेला आहे. त्यानंतर 10 म्हणजेच वाचन करताना 10 आणि एका पुढील शून्याची संख्या आहे 1. त्यानंतर इथे दिलेले आहेत 100 म्हणजेच वाचन करताना आपण 100 म्हणतो आणि एका पुढील शून्याची संख्या आहे 2. त्यानंतर 1000 म्हणजेच 1000 वाचन करताना आपण म्हणतो 1000 आणि एका पुढील शून्याची संख्या आहे 3. त्यानंतर पुढची संख्या आहे 1000 म्हणजेच 10,000 वाचन करताना 10,000 असं आपण वाचतो, त्याला दशहजार असेही म्हणतात आणि एका पुढील शून्याची संख्या आहे 4. त्यानंतर पुढची संख्या आहे 100,000 म्हणजेच वाचन करताना त्या संख्येला लक्ष असं म्हणतात. लक्ष म्हणजेच लाख. एका पुढील शून्याची संख्या आहे 5. त्यानंतर 1,000,000 म्हणजेच दशलक्ष. एका पुढील शून्याची संख्या आहे 6. त्याच्यानंतर 1,000,000 म्हणजेच वाचन करताना कोटी. एका पुढील शून्याची संख्या आहे 7. त्यानंतर पुढचा उदाहरण आपण बघणार आहोत. 1,000,000 म्हणजेच वाचन करताना दशकोटी. शून्यांची संख्या आहे 8. त्यानंतर 1,000,000 म्हणजेच अब्ज आणि एका पुढील शून्याची संख्या आहे 9. बघा सारणी नक्कीच तुम्हाला समजली असेल. आपण पुढचा जो तक्ता आहे तो समजून घेणार आहोत की यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येचं वाचन कसं करायचं ते बघणार आहोत. तर बघा पहिली जी संख्या दिलेली आहे ती अशी आहे. बघा संख्या दिलेली आहे आपल्याला 8 4 5 1 2 7 0 6 8 4 5 1 2 7 0 6 म्हणजेच या संख्येचं वाचन करताना 8,45,12,706. त्यानंतर पुढचा जे उदाहरण आहे ते आहे 5616358 म्हणजेच 5 6 1 6 3 5 8 9 5,61,63,589. या संख्येचं वाचन करताना आपण कसं करतो, 5,61,63,589. पुढची संख्या आपण बघणार आहोत 6,09,04,03,4 6,09,04,034 म्हणजेच वाचन करताना 6,09,04,034. अशा पद्धतीने आपण 8 अंकी संख्येचं वाचन केलेलं आहे. आपण या प्रस्तुत पाठामध्ये बघा मुलांनो की संख्येचे विस्तारित रूप, संख्येचे स्थानिक किंमत, 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या आणि 8 अंकी संख्या तसेच कोटींची ओळख या प्रस्तुत पाठामध्ये आपण समजून घेतलेली आहे. प्रस्तुत पाठामध्ये आपण बघा मुलांनो या पाठाचा सारांश आपण बघणार आहोत. प्रस्तुत पाठामध्ये आपण 6 अंकी संख्येची ओळख, 7 अंकी संख्येची ओळख,
संख्यांचा क्रमसंबंध, संख्यांचा लहान मोठेपणा, परत संख्यांची स्थानिक किंमत आणि संख्यांचे विस्तारित रूप, तसंच कोटींची ओळख, या घटकांचा अभ्यास या पाठामध्ये आपण केला आहे. तर प्रस्तुत पाठावर आधारित आपण मागच्या भागामध्ये संख्या ज्ञान हा प्रकरण दुसरं आपण याचा अभ्यास केला होता. आज आपल्याला या पाठावर आधारित सराव प्रश्न सोडवायचे आहेत मुलांनो. तर आपण सराव प्रश्नांना सुरुवात करूया. आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत मुलांनो. पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचे अक्षरी रूपांतर ओळखा. की आपल्याला संख्या अंकांमध्ये दिलेली आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये म्हणजेच अंकांमध्ये दिलेली आहे. आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांपैकी एक आपलं उत्तर असणार आहे. पहिला पर्याय बघा, संख्या काय दिली आहे ते आपण आधी बघूया. 80000029, 80000029. या संख्येचं बघा अक्षरामध्ये काय असेल रूपांतर आपण बघू. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे 80,29,000 आणि दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 80,02,000. नक्कीच पहिला आन्सर आपला आहे, अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील संख्यांचे अक्षरी रूपांतर ओळखा. तर बघा 18, 79, 12, 9, 0, 4 म्हणजेच 187912,904. या संख्येचं अक्षरी रूपांतर आपण बघणार आहोत. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे 18,79,12,904. पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 18,79,12,904. तर या 2 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर असणार आहे मुलांना. काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. 18,79,12,904. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, खालील संख्या अंकात लिहा. 59,000 ही संख्या अंकांमध्ये लिहा. आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे 59,000. दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 49,000. तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 की 2 याचं उत्तर काय असेल आपण विचार करायचा आहे. आपण अभ्यास केला आहे, त्यावरून आपल्याला नक्कीच याचं उत्तर माहिती आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 59,000 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील संख्या अंकात लिहा. 4,11,355 ही संख्या अंकात लिहा. पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे 412355 आणि दुसरा पर्याय दिलेला आहे 411355. तर पर्याय क्रमांक काय असणार आहे, पहिला की दुसरा? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4,11,355 म्हणजे 4,11,355 हे उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. विस्तारित रूपावरून संख्या आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो. बघा, आपल्याला संख्येचा विस्तार दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला संख्या ओळखायची आहे. विस्तार असा आहे मित्रांनो, 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. तर यावरून आपल्याला संख्या ओळखायची. आता बघा, पहिला पर्याय आहे 64,679. पर्याय क्रमांक 2 आहे 68,678. तर नक्कीच याचा उत्तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सांगा काय असेल मुलांनो? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर अगदी बरोबर आहे, 64,679. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की विस्तारित रूपावरून संख्या ओळखायची आहे. तर आपल्याला संख्या दिलेली आहे, संख्येचा विस्तार दिलेला आहे, आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, संख्येचा विस्तार आपण बघूया आधी. 9 लक्ष अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5 हा संख्येचा विस्तार आहे. आपल्याकडे पहिला पर्याय आहे 9,20,805 आणि दुसरा पर्याय आहे 9,27,805. तर यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 9,27,805 हे उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघणार आहोत.
खालील संख्यांचा चढता क्रम लावा। आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या चढत्या क्रमाने लावायच्या आहेत। चढता क्रम आपल्याला माहितीच आहे की चढता आणि उतरता क्रम आपण शिकलो आहोत मागील इयत्तेमध्ये। तर चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या, त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि सर्वात मोठी, अशा पद्धतीने तो क्रम असणार आहे। तर आता इथे बघूया आपण की बघा 560, दुसरी संख्या दिलेली आहे 4335 आणि तिसरी संख्या आहे 2374। तर नक्कीच याचं उत्तर आपल्याला काढता येईल। चढता क्रम बघूया आपण। बघा 560 ही सर्वात लहान संख्या आपण प्रथम लिहिलेली आहे, त्यानंतर 2374 ही पुढची संख्या असणार आहे, अगदी बरोबर। आणि 4335 ही यापेक्षा मोठी असणारी संख्या, म्हणजेच सर्वात मोठी संख्या आपण शेवटी लिहिलेली आहे। चढता क्रम अशा पद्धतीने आहे, अगदी बरोबर उत्तर आहे आपलं, व्हेरी गुड। पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। आता आपल्याला खालील संख्यांचा उतरता क्रम लिहायचा आहे मुलांनो। तर बघा उतरता क्रम, चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्या आपण प्रथम लिहितो, पण उतरता क्रम लिहिताना विरुद्ध असतं की सर्वात मोठी संख्या आधी लिहितो आपण आणि त्यानंतर लहान आणि मग सर्वात लहान, अशा पद्धतीचा क्रम असतो। आपण ह्या संख्या बघूया। पहिली संख्या आहे 45758, दुसरी संख्या आहे 45795 आणि तिसरी संख्या आहे 45859। तर या तीन संख्यांमध्ये बघा सर्वात मोठी संख्या कोणती वाटते, ती फर्स्ट येणार आहे मित्रांनो। तर बघा आपण सोडवूया। बघा 45859 ही सर्वात मोठी संख्या आहे, त्यानंतर दुसरी मोठी असणारी संख्या म्हणजे त्यापेक्षा लहान संख्या 45795 आणि सर्वात लहान संख्या आहे 45758। सो अशा पद्धतीने हा क्रम असणार आहे, उतरता क्रम असणार आहे, अगदी बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत आता। बघा दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी चार अंकी होणारी संख्या आपल्याला काय करायची, ओळखायची आहे। आपल्याला 4 अंक दिलेले आहेत बरोबर, आणि त्या अंकांपासून सर्वात लहान संख्या आपल्याला इथे लिहायची आहे आणि इथे सर्वात मोठी संख्या। पण आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय सुद्धा आपण बघायचे आहेत। आपल्याला पहिले अंक काय दिलेत बघूया, 5 7 9 8 बरोबर, आणि आपल्याला पर्याय दिलेले आहे 5789, 5879, 5798 आणि 9875। तर बघा या 4 पर्यायांपैकी सर्वात लहान संख्या कोणती वाटते, 5 7 8 9, सर्वात लहान संख्या म्हणजेच 5789 आणि सर्वात मोठी संख्या असणार आहे 9875। अगदी बरोबर। बघा सर्वात मोठी संख्या असणार आहे 9875, पर्याय क्रमांक 4, आणि लहान संख्या असणार आहे 5789। बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर होतं की सर्वात लहान संख्या कोणती आहे 5789 आणि सर्वात मोठी संख्या आहे 9875। पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान व सर्वात मोठी 4 अंकी होणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे। बघा अंक दिलेले आहेत 9 1 3 8, सर्वात लहान संख्या कोणती आहे ती बघूया आणि सर्वात मोठी संख्या। तर बघा पहिला पर्याय आहे 9813, दुसरा पर्याय आहे 1389, तिसरा पर्याय आहे 9831 आणि चौथा पर्याय आहे 3198। तर सर्वात मोठी संख्या यामध्ये आपण बघितलं तर इथे 9813 आहेत आणि इथे 9831 आहे, म्हणजेच 9831 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि सर्वात लहान संख्या 1389 ही सर्वात लहान संख्या आहे। अगदी बरोबर। पुढचा प्रश्न बघणार आहोत। खालील चौकटीमध्ये आपल्याला काय करायचंय, लहान मोठी आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह वापरायचंय। लहान संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह आणि बरोबरचं चिन्ह यापैकी योग्य चिन्ह वापरायचे। आपल्याला बघा आता इथे चिन्ह दिलेली आहेत, खाली इथे संख्या दिलेल्या आहेत,
यापैकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ते ओळखायचं आहे. तर बघा पहिली जी संख्या आहे ती आहे 13,680. 13,680 आणि त्यानंतर दुसरी संख्या आहे 9,867. 9,867. तर या दोन पैकी आपल्याला नक्कीच माहिती आहे की 13,680 ही संख्या काय आहे, मोठी आहे. कशापेक्षा? 9,867 पेक्षा. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघूया आपण. 17,305 ही एक संख्या आहे. 17,315 ही एक संख्या आहे. तर या दोन संख्यांपैकी एक संख्या मोठी आहे. कोणती आहे मित्रांनो? अगदी बरोबर, 17,315 ही मोठी आहे 17,305 पेक्षा. म्हणजेच हे चिन्ह इथे असणार आहे मित्रांनो. अगदी बरोबर. आणि खाली जी तिसरी संख्या दिलेली आहे मित्रांनो 58,700 आणि दुसरीकडे ही आपल्याला तीच संख्या दिलेली की 58,700. तर या दोन संख्या बरोबर आहेत, सारख्या आहेत, म्हणून आपण बरोबरचं चिन्ह इथे देणार आहोत. अगदी बरोबर. बघा आपली सगळी उत्तरं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील चौकटीमध्ये लहान मोठेपणा यापैकी योग्य चिन्ह वापरा. आपल्याला संख्या दिलेली आणि चिन्ह दिलेले आहेत. बघा पहिली जी संख्या आहे ती आहे 15,07,867. 15,07,867 आणि इथे दिलेले आहे 15,07,857. या दोन संख्यांपैकी कोणती संख्या मोठी आहे? तर बघा आपण अंकांचा विचार केला तर पहिले 4 अंक सारखे आहेत. इथे 15, 7, 8 सेम आहे. इथेही 15, 7, 8 सेम आहे. मग आपण एकक स्थानचा अंक जर बघितला तर तोही सारखा आहे. इथे 7 आहे आणि इथेही 7 आहे. पण जर आपण दशक स्थानचा जर अंक बघितला ते इथे 6 आहे आणि इथे आहे 5. बरोबर मित्रांनो. तर 6 ही संख्या मोठी आहे 5 पेक्षा. म्हणजेच आपलं याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो की बघा 15,07,867 मोठे आहेत 15,07,857 पेक्षा. आपण आपलं उत्तर तपासून घेऊया. अगदी बरोबर उत्तर आहे. बघा पुढची संख्या आपण बघणार आहोत 23,40,440 आणि त्याच्या पुढे संख्या आहे 23,50,440. तर इथे बघा 40,000 दिलेले आहेत आणि इथे 50,000 आहेत. तर नक्कीच यामध्ये 23,50,440 ही संख्या मोठी आहे 23,40,440 पेक्षा. म्हणजेच हे चिन्ह इथे वापरण्यात येईल. अगदी बरोबर उत्तर आहेत. अशा पद्धतीने ही सराव प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत आणि सर्व सराव प्रश्न तुम्हाला समजले असणार.